आपल्या पेगासिसचे 13,000 किलोमीटर्स कंप्लीट झालेले आहेत आणि सोबतच आपली पेगासिस रेडी आहे उज्जैन राईडसाठी. सर्विस वॉश्ड, ऑइल्ड अँड रेडी फॉर द राईड. एक ब्रीफ डिस्क्रिप्शन देऊन टाकतो. राईड्समध्ये आपण उज्जैन, ओंकारेश्वर, एलोरा केव्ज आणि सोबतच घृष्णेश्वर असे 3 ज्योतिर्लिंग आपण कव्हरअप करणार आहोत. न्यू ग्राफिक्ससोबत चांगली व्हिजिबिलिटी आहे आणि पेगासिस रेडी आहे. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मित्रांनो. पहाटेचे 3:32 झालेली आहेत. पेगासिस वॉर्मडअप आहे, मी फुल गिअर्डअप आहे आणि आता आपण सुरुवात करत आहोत उज्जैन महाकाल राईडला. गणपती बाप्पा मोरया, हर हर महादेव. संडे मॉर्निंग राईड असावी आणि त्यामध्ये तुम्ही नाशिकमधून असा सूर्योदय पाहावा. त्यापेक्षा बेस्ट राईड कुठलीच असू शकते. तर आता आपण पोहोचलेलो आहोत त्र्यंबकेश्वरला. आपल्या नाशिक राईडमध्ये हे त्र्यंबकेश्वर आपण कंप्लीट केलं होतं ज्योतिर्लिंग. आता आपण त्र्यंबकेश्वराचा आशीर्वाद घेऊन पुढच्या राईडला कंटिन्यू करूयात. हर हर महादेव. अँड फायनली पेगासिस आणि मी आता मध्य प्रदेशच्या बॉर्डरमध्ये करत आहोत. लास्ट टाईम महाराष्ट्रासोबत संलग्न असलेल्या कर्नाटकमध्ये आपण एंटर झालो होतो. आता मध्य प्रदेश या जिल्ह्यामध्ये आपण एंटर करत आहोत, राज्यामध्ये एंटर करत आहोत. पेगासिसला घेऊन आपण पोचलेलो आहोत मध्य प्रदेशातील नर्मदा रिव्हरवर. एका साईडला छान डोंगर आहेत आणि दुसऱ्या साईडला सनसेट होतो. अशी आजची सनसेट सज के जो आए तू अखियों के सामने, नजरा लगे ना मेरिया ओ मेरे माये जिन्ना सोना ना कोई होया ना कोई होना, जे मैं पित्तल के ओ सोना बाखुदा ओ मेरे माये जिन्ना सोना ना कोई होया ना कोई. महाकाल नगरीमध्ये बनलेलं आहे महाकाल लोक. हे अतिशय प्रेक्षणीय आणि सुंदर असं सुबक मूर्त्यांनी बनवलेलं आहे आणि आपल्या संपूर्ण इतिहासाची जेवढ्या पण स्टोरीज आपल्याला सांगितल्या जातात त्यातल्या प्रत्येक इन्सिडेंटची एक स्टोरी इथे मूर्तीमध्ये रेखाटलेली आहे. हे नक्कीच पाहण्यासारखी जागा आहे. सगळ्यात भारी आणि फास्ट दर्शन होतं आज आपलं, विदाउट पास, जनरल लाईन. ज्यांना शिवशंकराचे 11 अवतार एकादश माहिती नाही त्यांच्यासाठी महाकाल, तारा, बालभुवनेश, षोडशविद्येश, भैरव, नंतर धूमवान आहे, मातंग आहे, हनुमान आहे, कमल आहे आणि बगलामुखी देखील आहे. भोले तेरी नगरी में आके सुकून मैं पाता हूँ, ना लगती भूख प्यास सारे दुख भूल जाता हूँ. तू ही जगदाता है, तू ही सो ओवरऑल ब्रीफ डिस्क्रिप्शन अबाउट महाकाल ईश्वर मंदिर आणि त्याचं संपूर्ण परिसर.
इथे आपण जेवढे पण देवी देवतांचे अवतार मानतो, जेवढे पण आपण ग्रह, सूर्य, नक्षत्र, तारे, 11 रुद्र, विष्णू अवतार आणि बाकी सर्वांची पण आपण ज्यांची पूजा करतो, ज्यांच्या स्टोरीज आपण ऐकलेल्या आहेत, ते सर्व मूळ अंश जो आहे आदिपुरुष भगवान महादेवाचेच आहेत. आणि त्या प्रत्येकाचे जे आपल्याला मूर्ती स्वरूपामध्ये आपण वेगवेगळ्या रूपांमध्ये त्यांची पूजा करतो, देवळांमध्ये पूजा करतो, ते सर्व एकच आहेत जे महादेवाचा अवतार आहे. आणि त्या सगळ्यांची मंदिरं, त्या सगळ्यांचं शिवलिंग स्वरूपातलं मूर्ती रूप इथे आहे. आजच्या दर्शनातलं सर्वात बेस्ट पार्ट की जेव्हा पण शिवशंकराचं मंदिरातलं किंवा शिवलिंगाचं आपण दर्शन करतो त्यावेळेला कळसासोबत चंद्रमाचं देखील दर्शन झालं पाहिजे अशी मान्यता असते आणि तो पौर्णिमेचा चंद्र असला पाहिजे. अँड सी इट्स टॉप ऑफ देअर. एकाच सिरीजमध्ये दर्शन झालेलं आहे. हर हर महादेव. जुन्या हिस्ट्रीमध्ये असलेले आपले सप्त ऋषी विश्वामित्र, जमदग्नी, कश्यप, ध्रुव, अरुंधती, भारद्वाज आणि गौतम ऋषी यांचे देखील शिवलिंग स्वरूपातली इथे सर्व देवळं आहेत, ज्यामध्ये सर्वांचं एकच मूलतत्व आदिपुरुष म्हणजेच शिवजी आहे असं दाखवलेलं आहे. आणि यामध्ये आपण गौतम ऋषींची स्टोरी ब्रह्मगिरी ट्रेक्समध्ये संपूर्ण ऐकली होती. बाकीच्या सर्व ऋषींची स्टोरी आपण ट्रॅक करणार आहोत. कालभैरव किंवा महाकाल लोकामध्ये ह्या ज्या संपूर्ण मूर्त्या आहेत या भैरवांचे प्रतीक आहेत. भगवान शिवशंकरांकडून देवतांच्या रक्षणासाठी किंवा पृथ्वीच्या रक्षणासाठी, राक्षसांपासून रक्षणासाठी किंवा पर्सनल जे एक सतीचं आपण हे म्हणतो 52 शक्तिपीठांच्याकडे 52 भैरव आहेत, त्या भैरवांचं हे प्रतीक आहे. भगवान शंकराचे भैरव कसे ओळखायचे तर त्यांचे काही सिग्निफिकन्स आहेत. त्यांच्या प्रत्येक आयुधांमध्ये शंकराकडे असलेलं एक एक आयुध अवेलेबल असतं किंवा त्यांच्या हातामध्ये ते आपल्याला दिसतं. जसं त्रिशूल असेल, परशू असेल, धनुष्यबाण असेल. शिवाय प्रत्येकाच्या नाभीमध्ये सर्पदंड तुम्हाला दिसतो, म्हणजे नाग बांधलेला असतो. जर नाभीमध्ये नाग असेल तर तो भैरव असतो. आणि उग्र रूप असतात, जटा ओपन असतात त्यांच्या आणि दिलेले ऑर्डर्स उभे करतात. जसं आपण इथे पाहतो हे आहे श्री कपाल भैरवाची मूर्ती. म्हणजेच सर्व काही सर्व गुण संपन्न आणि सौख्याने भरलेलं असावं म्हणून लक्ष्मीचं प्रतीक असलेला हत्ती इथे आहे. आणि हातात लक्ष्मी मातेचं कमळ देखील आहे आणि सोबतच भिक्षापात्र देखील आहे. या भैरवाच्या हातात कुठलंही आयुध नाही आहे. दुसरी मूर्ती आपण पाहतो श्री असिताड भैरव. यांचं मेन जे पशुपतीनाथाचं रूप आहे महादेवाचं, त्यामध्ये सर्व पशु आणि प्राणी यांना संरक्षण मिळावं यासाठी यांचा जन्म करण्यात आला होता श्री महादेवांकडून. श्री चंड भैरव आपली कालीमाता किंवा चंडिका देवी या देवी रूपामध्ये त्यांना सहकार्य करण्यासाठी ज्या भैरवाची उत्पत्ती करण्यात आली होती त्याचं नाव आहे श्री चंड भैरव. आणि आपण हातामध्ये सर्व प्रकारची आयुध दैत्यांना मारण्यासाठी आपण पाहू शकतो. श्री भीषण भैरव आदिशक्तीसोबत सहकार्य करण्यासाठी, म्हणजे जर तो दैत्यांचा संहार असेल किंवा लोककल्याण असेल त्यासाठी तो भैरव आदिशक्तीसोबत असतो. त्याचं नाव आहे श्री भीषण भैरव. आणि आदिशक्तीचं स्वरूप म्हणून सिंह हे त्यांचं वाहक आहे. श्री महाकाल भैरव हे कालभैरवाचं एकदम ओरिजिनल रूप आहे, ज्यामध्ये आपल्याला शंकराच्या फेसवरची, महादेवाच्या फेसवरची निरागसता पाहता येते. सोबतच आयुध देखील आहेत आणि त्यांचं मुख्य वाहन डॉग्स, कुत्रे आहे. श्री रुरुभैरव किंवा रुद्रभैरव हा भैरवाचा असा एक प्रकार आहे जो प्रत्यक्षात शिवशंकरांसोबत असतो, कार्यामध्ये मदत करण्यासाठी किंवा दुर्जनांचा संहार करण्यासाठी. आणि त्याचंच प्रतीक म्हणून नंदी याच्यासोबत आहे. श्री संहार भैरव म्हणजेच कालभैरवाचं दुसरं रूप आहे, ज्यांचं अगेन वाहन हे श्वान आहे. आणि नावाप्रमाणेच सर्व आयुध हातात धारण करून
कुठल्याही प्रकारची दुर्जन व्यक्ती किंवा दुष्कृत्य व्यक्ती किंवा विचारणा असेल तर त्याचा संहार करण्यासाठी या भैरवाची उत्पत्ती केली होती. श्री क्रोध भैरव हे भैरवाचं एक असं विशिष्ट रूप आहे जिथे श्री शंकराने ज्या वेळेला रागात येऊन किंवा त्यांचा क्रोध अनावर होऊन ज्या भैरवाची उत्पत्ती झाली होती, जसं की एक सतीच्या वेळेला एक इन्सिडेंट झाला होता, दुसरं आपले बाणासुराच्या वेळेला झाला होता आणि तिसरं जे होतं कामदेवाच्या टाईप वेळेला झालं होतं, त्यावेळेला या भैरवाची उत्पत्ती केली होती संहार करण्यासाठी. आणि वाहन आहे क्रो म्हणजेच कावळा. श्री बटुक भैरव हे विष्णू अवतारांशी रिलेटेड असलेलं भैरवाचं स्वरूप आहे, जो जनरली खूप शांत असतो, पण जर विष्णू देवाने आज्ञा केली तरच हा भैरव ॲक्टिव्ह होऊन जे कोणी दुष्कृत्य व्यक्ती करत असेल त्यांना शिक्षा देतो. यांची उंची इतर भैरवांपेक्षा देखील कमी आहे, म्हणूनच यांना बटुक भैरव असं म्हणतात. ब्रह्मगिरी ट्रेकच्या वेळेला आपण जी दक्षिण गंगा किंवा गोदावरी या पृथ्वीतलावर आली होती किंवा जी ॲक्च्युअल गंगा या पृथ्वीतलावर आली होती, त्या गौतम ऋषींची स्टोरी इथे दाखवण्यात आलेली आहे, ज्यामध्ये उजवीकडे आपल्याला पार्वती देवी सिंहासोबत नमन करताना आपण पाहू शकतो. रुद्रदेवाने आपल्या जटेमध्ये गंगेला धारण केलेलं आहे आणि गौतम ऋषी प्रार्थना करत आहेत, सोबतच नंदी पण आहे. संपूर्ण उज्जैन किंवा अवंतिका नगरीचं एक शॉर्ट अँड स्वीट स्टोरीमध्ये इथे रेखाटलेलं असं हे विहंगरम्य असं दृश्य आहे. आणि संपूर्ण तलावाच्या बाजूला त्यांनी सध्या डेकोरेशन सर्व केलेले आहेत आणि प्रत्येक घुमटाच्या आतमध्ये किंवा मंदिराच्या आतमध्ये एक एक स्टोरी जी आपण आत्तापर्यंत आपल्या आजी आजोबांकडून ऐकून आलेलो आहोत ती सर्व इथे पाहायला मिळते. तुम्हाला जर उज्जैन नगरी अवंतिका नगरी पाहायची असेल तर हा सध्या बेस्ट टाईम आहे उज्जैनला व्हिजिट करण्याचा, कारण नवीन वर्षाची जी काही क्राऊड होता तो आता गेलेला आहे आणि राम जन्मोत्सवामध्ये आता सर्व जण अयोध्येमध्ये बिझी आहेत इव्हेंट्समध्ये. सो उज्जैन नगरी भक्तजनांसाठी एम्प्टी आहे जर दर्शन करायचं असेल तर. आणि आय सजेस्ट की तुम्ही नाईट टाईमलाच या, तुम्हाला एक बेस्ट एक्सपिरियन्स तुमच्या लाईफमध्ये मिळून जाईल. सो आता प्रथेप्रमाणे आपण महाकालेश्वरला पोचलेलो आहोत आणि रिफ्रेशमेंट सर्व झालेली आहे. आता आपण पटकन महादेवाचं दर्शन घेऊयात आणि उज्जैन सिटी जुनी अवंतिका नगरी एक्सप्लोअर करूयात. ही आपण समोर पाहतोय ही अत्री ऋषींची प्रतिमा आहे, महर्षी अत्रींची, आणि असे सगळ्या 7 सप्तर्षी जे आपण म्हणतो मग अशी आपण जे आपण व्हिडिओमध्ये पाहिलं त्या सगळ्यांची प्रतिमा आहे. त्यांचे डिटेल्स येतो, जसे ब्रह्मदेव जे आहेत त्यांचे नेत्रांपासून महर्षी अत्रींची उत्पत्ती झाली होती. आणि ऋग्वेदाचे जे 5वे मंडल आहेत दृष्ट आणि वनवासी आपले जे श्रीराम आहेत त्यांचे मार्गदर्शक म्हणून या ऋषींची ओळख आहे. आपल्याला पाहायला भेटतात महर्षी भारद्वाज देवगुरु बृहस्पती जे आहेत त्यांचे हे पुत्र आहेत आणि ऋग्वेदाच्या 6व्या मंडळामध्ये यांची संपूर्ण जीवनचरित्रता आहे ती लिहिलेली आहे. आणि यांनी विमानशास्त्रामध्ये स्पेशलिस्ट होते, म्हणजे एरोनॉटिकल्स इंजिनिअरिंग. महर्षी भारद्वाज हे महर्षी विश्वामित्र आहेत. एका योद्ध्यापासून ब्रह्म ऋषी यांची पदवी यांनी प्राप्त केली होती. गायत्री मंत्र जो आपल्याकडे मूल आहे तो यांनीच जनरेट केला होता, बनवला होता. आणि अनुवंशिक विज्ञान म्हणजेच नॅनो टेक्नॉलॉजी सायन्स आणि अस्त्रशस्त्र विभाग म्हणजे आपले इक्विपमेंट्स किंवा जेव्हा काही आयुध आहेत त्या सगळ्यांचे हे स्पेशलिस्ट होते. हे आपल्याला महर्षी गौतम ऋषींची प्रतिमा दिसत आहेत. यांची वैशिष्ट्य म्हणजे यांची बुद्धी खूप शार्प होती, न्यायशास्त्रामध्ये हे प्रवीण होते, धनुर्वेदचे हे संपूर्ण म्हणजे एक प्रावीण्य त्यांना प्राप्त होतं आणि माता अहिल्याचे हे पती होते. हे महर्षी जमदाग्नी आहेत. अर्थशास्त्रामध्ये हे तत्त्वज्ञ होते आणि त्याच्यामध्ये चिकित्साशास्त्रच म्हणजे दुसरं आपले जे आहेत की ज्याला आपण डॉक्टर लँग्वेजमध्ये म्हणतो की एकदम डिटेल लेवलमध्ये कुठल्याही गोष्टीचं हे डायग्नॉसिस करू शकत होते.
आणि विष्णू अवतार भगवान परशुरामाचे पिता देखील होते. एक प्रसिद्ध महर्षी वसिष्ठ आहे. आपल्या बुद्धी कौशल्यासाठी आणि शास्त्रामध्ये पारंगततेसाठी, शिवाय अस्त्रशस्त्रशास्त्रामध्ये पारंगण्यासाठी यांना विशेष महत्त्व दिलं जात होतं. आणि सूर्यवंशाचेही पुरोहित होते पारंपरिक. आणि ऋग्वेदाच्या 7व्या मंडळमध्ये यांच्या जीवनचरित्राविषयी माहिती दिलेली आहे. महर्षी कश्यप यांचं असे मेन आख्यायिका आहे की दक्ष प्रजापतींकडून ज्या काही सहस्त्र कन्यांची उत्पत्ती झाली होती, त्यांच्याकडून संपूर्ण सृष्टी प्रजननासाठी अनुकूलित व्हावी म्हणून त्या सर्व कन्यांसोबत यांनी विवाह केला होता. आणि त्यातूनच सूर असुर असे सर्व म्हणजे देव आणि दानव यांची उत्पत्ती झाली होती. आणि अशा मूर्तींशिवाय अतिरिक्त प्रत्येक दिवाळावरती एक पॅचमध्ये एक स्टोरी आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला आपला इतिहास संपूर्ण जाणून घेण्यामध्ये मदत होते. सो ओव्हरऑल महाकाल नगरी व उज्जैन नगरी हा उज्जैन लोक पाहणं वर्थ इट आहे. इथे आपल्याला कामदेवाची स्टोरी दिसते, ज्याच्यामध्ये शंकराने त्रिनेत्र ओपन करून कामदेवाला जाळलं होतं. इथे आपल्याला 11व्या रुद्राध्यायातली गोष्ट पाहायला मिळते, जिथे लहान बाळाच्या शिवलिंग आग्रहात तो एका शिवलिंगाच्या पूजामध्ये बिझी असतो आणि त्याच वेळेला त्याची वेळ आल्यामुळे यमराज डायरेक्टली त्याचे प्राण घ्यायला येतो. आणि शिवजींच्या भक्तीमुळे त्याला शिवजी असे वर देतात की तुझं आयुष्य जे आहे ते सहस्त्र वर्ष असेल. तरी पण यमराज ऐकत नाही, मग डायरेक्ट यमराजालाच मारला जातो. दॅट्स वाय इज महाकाल. आपण आहोत श्री कालभैरव मंदिर उज्जैन येथे. दर्शन खूप छान झालेलं आहे. आतमध्ये कालभैरवाची अतिशय सुबक अशी मूर्ती देखील आहे. मन प्रसन्न होतं मूर्तीच्या दर्शनाने. काही फॅक्ट्स आहेत जे माणसाच्या वाईट प्रवृत्ती किंवा विचार आहेत त्यांचं इथे कालभैरवाच्या चरणी अर्पण करायचं असतं, की जेणेकरून आपण एक चांगलं माणूस म्हणून या समाजात राहू शकतो, सर्व वाईट प्रकृतींचा त्याग करून. श्री क्षेत्र उज्जैन येथील आपण दत्तात्रय मंदिरामध्ये आहोत. इथल्या मंदिराची विशेष गोष्ट म्हणजे इथे दत्त स्वरूप जे आहे ते काळ्या पाषाणातलं आहे आणि त्रिमुखी नसताना ही फक्त एकमुखीची मूर्ती आहे. अशी भारतामध्ये खूपच प्राचीन आहेत आणि रेअर्स पण आहेत. त्यापैकी एक इथे उज्जैनमध्ये आहे. एकमुखी दत्तात्रय मंदिर, तेही काळ्या पाषाणात. आपण आहोत शिप्रा नदीच्या काठावर आणि काळभैरव घाटापाशी. शिप्रा नदी ही उज्जैनची प्रमुख नदी आहे, जी उज्जैन शहरातून प्रवाहित होते आणि उज्जैन हे संपूर्ण शहर शिप्रा नदीच्या काठावर वसलेलं आहे.